येऊन खेळणं ती गोष्ट महत्त्वाची आहे. कदाचित ही टुर्नामेंट या हंगामामध्ये शेवटची टुर्नामेंट या हालच्या मैदानामधली असू शकते. त्या टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. परंतु जाऊयात मॅचकडे. पहिला गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज फुल अर्लेचा बॉल फुल टच बॉलवर केले आक्रमण. वन बॉल सीमा पार. पहिला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. ओमकारच्या बाट मधून कडा प्रहार चौकार. संधी ही अशी गोष्ट आहे ना ती सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते आणि त्याच प्रकारे मेहनत करताना आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये अर्थात जिंकलेला संघ होता माहीर 11 सांगणे संघ. परंतु सद्यस्थितीमध्ये चालू असलेला सामना अल्सफा हाल त्यांच्या विरुद्ध सुशांत 11 नवगर संघ. पहिल्या बॉलवर आपले हृदय स्पष्ट केलेत आणि ओमकारने एक जबरदस्त फटका घेतलाय. खरं नवगर टीमचा आपण विचार करूयात. नवगर टीम मध्ये बरेच यंग खेळाडू आहेत. चांगली बॅटिंग करतात चांगली बॉलिंग करतात आणि चांगली फिल्डिंग आज त्यांना करावी लागेल. सामना जिंकायचा आहे तर शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागेल नवगरला. त्यांच्या विरुद्ध अल्सफाल संघ एक मजबूत संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. P1 षटक आणि P1 षटकामध्ये आल्या धावा अर्थातच 5 धावा. साथीला आज स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर ताबिजबाई होते. त्यासोबत पाहिलं तर रहीम होते आणि आता पाहिलं तर आयान सुद्धा आहेत. आयानने पाहिलं तर अगदी कमी कालावधीमध्ये ASL B मधून ASL A संघामध्ये एंट्री घेतली. ते एक आयानचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. परंतु आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचं आपण स्वागत करूयात. ही स्पर्धा चांगली रंगली. अगदाच उद्याच्या दिवसामध्ये अर्थात आपण अनेक मोठमोठ्या मान्यवरांना पाहणार आहोत. परंतु ज्यांनी या स्पर्धेला अगदी चांगल्या प्रकारचं एक भरघोस योगदान दिलंय आजही आपलं व्यासपीठ भरलंय. या व्यासपीठामध्ये आपण पाहतोय ज्यांनी स्पर्धेला लीड केले असे आसिफजी सय्यद, इम्रान भाई आणि त्याचबरोबर दानिशजी खोत आणि यांच्या साथीला ASL संघाच्या बऱ्याच खेळाडूंनी चांगली सपोर्ट दिलाय. त्यांचे आपण स्वागत करूयात. मुनीर पटेल आहेत, मोफित पारकर आहेत, ताबिश राऊत आहेत. सोबत जर पाहायला गेलं तर मुजीब खरबे आहेत, जावेद बेडेकर आहेत, अफान आहेत, बरेच खेळाडू आहेत, अफजल आहेत. सर्वांनी मेहनत घेतली म्हणून ही स्पर्धा असताना आपण पाहतो. इथं चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पाहिलं तर अपील जोरात लाऊड केली गेली. बॅटची एज नाहीये. अपील जोरात होती, विश्वास नव्हता. डॉट बॉल हातातच आलाय. पहिलं षटक इथं P1 षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आसिम. आवाज वाढवता का? आवाज कमी झालाय का? हॅलो 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 हॅलो. असीम गोलंदाजी मार्कवर आहे. अर्थातच पाहायला गेलं तर पहिलं P1 षटक आणि P1 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज. समोरचे खेळाडू विघ्नेश आणि विघ्नेशच्या साथीला ओमकार आहेत. ओमकारची या यंदाच्या हंगामध्ये अगदी चर्चा केली गेली. या खेळाडूने वन साइड बॅटिंग प्रत्येक मॅच मध्ये केली आणि आजही सज्ज आहे आपल्या सुशांत नवगर संघासाठी बॅटिंगसाठी. पायातला बॉल स्क्वेअर लेगच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगचे फिल्डर येतील, बॉलला पकडतील, एकच धाव देऊन जाते. थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर तुषार सरांनी एक उल्लेख केला. अर्थातच उजव्या बाजूला पाहिलं तर एक चविष्ट फालुदा असेल. परंतु उजव्या बाजूला ज्या प्रकारे हालगावाच्या ज्या व्यावसायिकांनी व्यवसाय थाटला अगदी त्यांचं कौतुक करायला लागेल. आणि त्यांना आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर ज्या प्रकारे त्यांचा व्यवसाय चाललाय येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांचा व्यवसाय असाच चांगला राहावा ही पाहिलं एक चांगली सदिच्छा असेल. यॉर्क बॉल होता अगदी यष्टाच्या मागे बॉल आलेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मोठी विकेट होती. जर पाहायला गेलं तर ओमकार सारखा खेळाडू रणाच्या रूपामध्ये जर बाद झाला असता एक चांगली सुवर्ण संधी आली असती अर्थात अल सफाल संघासाठी. परंतु पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल संघ 8 वर पोहोचलाय. RP
अतिथी देवो भव, म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाचा आपला मान सन्मान करणं ही महत्वाची गोष्ट आणि महत्वाची बाब इथे साकारली जाते. अर्थातच असिबाई सय्यद आणि त्याचबरोबर इम्रानभाई आणि त्याचबरोबर दानिशजी खोत तिघांनी एक स्पर्धा ठेवण्याचा एक विचार केला आणि त्यांना बऱ्याच जणांचं मार्गदर्शन लाभलं. ती महत्वाची गोष्ट. लायन्स ग्रुप महाराष्ट्र बाळूशेठ फडके यांचंही शुभ आगमन अर्थात पहिल्यांदा येत्या 4 रात्रीमध्ये केलं जाईल होईल. त्यांचं अगदी धूमधडाक्यात या स्पर्धेमध्ये स्वागत होईल. अर्थातच आपण त्यांची प्रतीक्षा पाहूयात आणि कशा प्रकारे येऊन या स्पर्धेला ते नक्कीच मार्गदर्शन करतील हे पाहिलं जाईल. ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न, बॉलर हुशार आहे. थोडंसं आता पाहायला गेलं तर वातावरण राहिले थंड आणि थंड वातावरणामध्ये अगदी संयमाची गोलंदाजी पाहायला मिळते. जिथे वेगवान फटकेबाजी पहिल्या ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता अर्थातच 2 बॅटर विघ्नेश आणि ओमकारने, परंतु सद्यस्थितीमध्ये पाहायला गेले तर गोलंदाज अरबाजी चांगली गोलंदाजी करतात आणि असीम चांगली गोलंदाजी करून गेलेत. पहिल्या षटकामध्ये 8 खर्च केल्यात. या षटकामध्ये 2 धावा. टीमची टोटल 10 पर्यंत पोहोचलाय. बॉल उंच उडाला. फिल्डर येतील डाऊन द बॉल. अगदी पाहायला गेलं तर झेल घेण्याची संधी सोडलाय झेल. हातातील सोपा झेल सोडलाय परंतु मिळतील इथे धावा 2. कॅच पकडावे लागेल. मॅच जिंकायच्या तर कॅच पकडावे लागतील कारण की क्रिकेटमध्ये एक सूत्र आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा कॅच उडतील ते कॅच पकडा आणि त्या मॅच सुद्धा अगदी आपल्या हातामध्ये अगदी जकडून ठेवा. परंतु कॅच सुटल्यानंतर अडक खेळाडूने तांडव करताना आपण पाहिलंय. मग अर्थातच रोहित शर्मा यांचा उल्लेख वारंवार केला जातो. श्रीलंकेविरुद्ध 264 धावा करण्याआधी त्यांचा सोडलेला कॅच नंतर त्यांनी आधी आक्रमण केलं. आताही तसं घडेल का? बॅटची एज त्याचबरोबर एस्टनच्या मागे बॉल पकडला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर होते तैनात. मुनीर यांनी बॉलला पकडला आणि त्याचबरोबर फेकी सुद्धा तेवढी दमदार झाली आहे. चांगल्या प्रकारचं अगदी पाहायला गेलं तर फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. अल सफा हाल संघ या मैदानामध्ये खेळतोय. हाल संघाच्या पाहिलं तर जवळपास 6 ते 7 संघ आपण या मैदानामध्ये खेळताना पाहणार आहोत. सांगण्यामधले 2 संघ आपण पाहू शक्यता. जरूर मेहताब भाई यांच्याकडून पाहिलं तर एक पारितोषिक आलं अर्थातच डीजे साठी आपल्या आणि डीजे वाल्याची ज्या प्रकारे गाणी वाजतायत ना त्यासाठी मेहताब भाई यांच्याकडून पाहिलं तर तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर बक्षीस पात्र असे 100 रुपये असतील अर्थातच आपल्या डीजे साठी. डीजेचं कौतुक करूयात. त्याचबरोबर वर्ल्ड टेनिस क्रिकेटचंही कौतुक करूयात. परंतु सद्यस्थितीमध्ये चाललंय. गोलंदाजाने केलेली कमाल धमाल. अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. बॉल डॉट बॉल टाकतोय आणि अर्थातच अरबाजचं षटक इथे पाहिलं तर येते संपुष्टात. पहिलं षटक संपलं अर्थात पहिल्या षटकामध्ये 8 नंतर दुसऱ्या षटकामध्ये खर्च धावा झाल्या अर्थातच 6 धावा. टीमची टोटल 2 षटकांच्या अंती 7च्या सरासरीने 14 वर पोहोचलाय. तर डीजे सुद्धा येत म्हणत असेल की आज मला चांगली गाणं वाजवण्यापासून भीती कोणाची, कारण की माझ्यासोबत आज साथ मेहताब भाईंची आणि मेहताब भाईंची साथ नक्की मिळाली. त्याचबरोबर आमचे पटेल साहेब आहेत. सर्व अतिथी मान्यवर आहेत आणि अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेले सामने आणि डीजेची अगदी रंगीत तालीम पाहायला मिळते. डीजेने प्रत्येक प्रकारची गाणी वाजवली. हिंदी गाणी वाजवली, मराठी गाणी वाजवली, मंत्रमुग्ध करणारी पाहिलं तर आपल्या देवी देवतांची गाणी वाजवली. सोबत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे प्रेक्षकांना गाणी हवी आहेत त्या प्रकारे गाण्याच्या तालावर अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि डीजेचा आवाज अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये जे लाईव्हचं माध्यम आपण वापरतो आता वर्ल्ड टेनिस क्रिकेट आणि वर्ल्ड टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अगदी आपला आवाज पोहोचवण्यामध्ये डीजेची मोलाची भूमिका. 2 षटक संपले. टीमची टोटल बॅटिंग करणारा टीम सुशांत 11 नवगर संघ पोहोचलाय 14 वर. 2 ओव्हर बाकी असतील. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कादिर आलेत. कादिरच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल. बॅटर ओमकार एक मोठी फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात परंतु त्यांच्या नॉन स्ट्राईकला असतील ओमकार. स्ट्राईक एंडला विघ्नेश. वाईड बॉलचा सिग्नल आला. वाईड बॉल अर्थातच धाव संख्या 1 ने वाढतीये. 15 पर्यंत पोहोचलाय संघ. खरं तर आपल्याला 10 सेकंदाचा वेळ आहे. 10 सेकंदाच्या नंतर जर रिव्ह्यू घेऊ नका, त्या आधी घेतला तर ग्राह्य द्यायला जाईल.
तिसऱ्या पंचाची भूमिका वाईट साठी पंचांचा सिग्नल अगदी योग्य बॉल होता, वाईट बॉल होता, परंतु त्याच्या विरुद्ध अगदी रेफर केलं गेलंय. वाईट बॉलचा सॉफ्ट सिग्नल असेल. दोस्ती चषक आणि दोस्ती चषकामध्ये ज्या प्रकारे लायन्स ग्रुप महाराष्ट्र वाईट बॉल आहे सर, वाईट बॉलचा सिग्नल अर्थात बॉलिंग टीमचा वाईटचा जो रेफर केलेला जो डिसिजन होता अर्थात तो इथे लॉस होईल. सर मगाचा बॉल अगदी पाहिलं तर फेअर होता, पंचांकडून अगदी पाहायला गेलं तर जो कॉल फेअर आला होता. मगाचा बॉल जो रिव्ह्यू घेतला होता तो थोडा डिसिजन कन्वर्ट करण्यामध्ये अगदीच थोडी चुकी झाली होती. कॉमेंट्री बॉक्स मधून अगदी पहिला जो पुकार गेला तो चुकीचा गेला होता. कॉमेंट्री बॉक्स मधून मी आपली दिलगिरी व्यक्त करतोय. चला मॅचला चालू सुरुवात होते. अर्थातच धावा संख्या टीमची 15. कादिर गोलंदाजी मार्क आहेत. 15 धावा झाल्यात. आता इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. बॅटिंग सुशांत दिले नगर संघाचा चांगला फटका आहे. फिल्डर आहेत तैनात. कॅच जाईल डीप मिड विकेटच्या ठिकाणी घेतलेली कॅच. विकेट गेली आहे. मोठा हादरा बसतो. अर्थातच ओमकार खेळाडू होत आहेत तंबूच्या आसऱ्याला. विकेट गेली. अर्थातच कादिरला मिळते विकेट. मोठा विकेट. ओमकार मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना झालेत. शुभम आहेत. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकामध्ये अगदी धाव संख्येवर लागतोय ब्रेक. 15 पर्यंत. इथून जर मोठे फटकेबाज झाली तर सुशांत दिले नवगड संघ चांगली बॉलिंग सुशांत दिले नवगड संघासाठी सुद्धा आहे. 35 प्लस धावा करायला पाहिजेत, परंतु येणार का? कादिरी चांगली गोलंदाजी करतात. प्रत्येक गोलंदाजाने अचूक मारा केलाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फिरून मारला. फिल्डरने कॅच पकडण्याचा केला प्रयत्न. कॅच सुटलाय परंतु प्रयत्न अगदी सक्सेसफुल होते. चांगल्या प्रकारचा प्रयत्नांचा इथे नक्कीच पराकाष्ठा केली होती, परंतु बॉल एक धाव देऊन जातोय. नवगर संघ प्रतीक्षित आहे की मोठा फटका कधी येणार. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉल इथं सरलेत आणि 5 बॉल मध्ये कादिरने खर्च केल्यात फक्त 2च धावा. टीमची टोटल 16 पर्यंत झाले. 14 होत्या 2 ओव्हर नंतर. या ओव्हर मध्ये फक्त आल्या 2च. उंच फटका आहे. उंची आणि लांबी किती पाहिलं जाईल जज केलं जात आहे. 2 फिल्डर आलेत. अखेरीस पकडलाय कॅच. इजानने कॅच पकडलाय. विकेट डाऊन होते. अर्थातच खेळाडू बाद होतात. विघ्नेश बॅक टू द डग आउट. या षटकाची कमाल पाहायला मिळेल तर 2 विकेट आणि त्याचबरोबर 2 धावा खर्च कादिरने केला. शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये
जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. आता झाल्या 16. इथून किती येणार नवगड संघ माहिती आहे नवगड संघाला की जर का 30+ गेलो तर आपले बॉलर या धावा अगदी पाहिलं तर डिफेंड करू शकतात. चांगले बॉलर आपल्या टीम मध्ये आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये पाहायला गेलं तर टीम अलसपाल संघाची बॉलिंग लाईनअप अगदी तेज तर्रार आणि चांगल्या प्रकारे पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्कवर मुनीर येत आहेत. अलसपाल संघासाठी मुनीर गोलंदाजी करतील आणि त्यानंतर आपण पुढच्या मासाठी भास्कर 11 अंजप संघ आणि त्यांच्या विरुद्ध SM गोंदाव संघाच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. ओव्हर संपायच्या आधी आपले दोन्ही कॅप्टन इथे टॉस बॉक्स मध्ये हजर हवेत. चांगला बॉल इष्टाच्या मागे बॉल गेला अर्थातच इथे सिंगल धाव येते. करायच्या देत आपल्याला पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर का आपल्या संघाला अस्तित्व निर्माण ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये आपला संघ मैदानामध्ये खेळायला उतरला. सुशांत 11 नवगर या नावाने आपण पाहिलं तर आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळलो. चांगला खेळ नवगरने केलाय. शेवट अंती अगदी पाहायला गेलं तर निराशा नजरी पदरी लागली होती. आता चांगलं खेळावं लागेल. वेगवान बॉल मुनीरचा बॉल अगदी पडल्यानंतर विकेटच्या मागे बॉल पकडलाय. आलेला डॉट बॉल अगदी संकटामध्ये चाललाय. तो पाहायला गेलं तर सुशांत 11 नवगर संकटातून बाहेर काढायचं असेल तर नवीन बॅटर तन्मय आणि तन्मयच्या साथीला शुभमला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला फटका अगदी पाहायला गेला तर तो फिल्डर आहे तैनात पॉइंटला. विकेट जातीये पॉइंटच्या ठिकाणी कॅच गेलीये. खेळाडू बाद अर्थातच तन्मय बॅक टू द डॅग आउट. असीमने पकडलेला कॅच आता मैदानामध्ये अर्थातच रवाना होत आहेत शैलेश देशमुख. चला अंजप संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना गोंदाव संघ दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात. चला अंजप संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. अंजप संघ यायचंय सोबत. पाहिलं तर गोंदाव संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा शेवटची पुकार असेल. शैलेश शैलेशचा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न गॅप सिलेक्शन आणि शैलेशच्या बाट मधून आल्या आल्या अगदी आपल्या टीमला नवसंजीवनी देणारा चौकार टोकलाय. टीमची टोटल 21 पर्यंत पोहोचलाय. झालाय. आता शेवटचे 2 बॉल बाकी असेल. समोर पाहिलं तर गोलंदाज मुनीर चांगली गोलंदाजी करतात. त्यांच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल. शेवटचे 2 बॉल जर का मोठे फटके खेळले तर नक्कीच इथे नवगर संघ आपलं अस्तित्व निर्माण ठेवू शकतो. अस्तित्वाची लढाई नवगरसाठी सुद्धा. ऑफसाईडला कट करण्याचा केला प्रयत्न इथे मिळाली. पाहिलं तर इथे धावा कशा येऊ देत. धावा येऊ देत. नवगर संघ विचार करत असेल 22च्या रूपामध्ये येऊ दे बाटकट येऊ दे कशा येऊ देत परंतु धावा येऊ देत. 22 धावा झाल्यात. फटका मारावा लागेल. चौकार षटकार खेळावा लागेल. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये शुभम आहेत. अंजप संघाचे कॅप्टन आलेत. आपण गोंदाव संघाच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉस साठी त्वरित यायचंय. गोंदाव संघाचे कॅप्टनही आलेत. वाईट साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. मुजीब खरबे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. सन्माननीय मुजीबजी खरबे इराणी चाय असेल अर्थातच त्याचबरोबर लजीज झायखा लजीज खोपोली याचे ओनर मुजीब खरबे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. फेअर डिलिव्हरी सर. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवर इथे आक्रमण करावं लागेल. चला टॉस जिंकला अर्थातच टीम SM गोंदाव संघाने आणि निर्णय सांगायचा जास्त उशीर करू नका. शेवटच्या बॉलवर आक्रमण करण्याचा केलाय प्रयत्न. बॉलला पाठवलंय. अगदी पाहिलं तर जा शोधून आला
ठोकलाय बिग बिग माइटी हिट षटकार. टोटल 28 झाले. 29चं टार्गेट 4 ओव्हरमध्ये असेल आणि येणारी मॅच अर्थातच SM गोंदाव आणि त्यांच्या विरुद्ध असणारी भास्कर 11 अंजप संघाची मॅच. सेकंड राऊंड सुद्धा 4 ओव्हरचा असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. SM गोंदाव संघाने टॉस जिंकलाय. पहिला बॉलिंगचा निर्णय घेतला SM गोंदाव संघाने. चला आपला फील्ड सेटअप करून घ्यायचे आणि त्याचबरोबर सलामीची जोडी टीम अलसफाल संघाच्या मैदानामध्ये पाठवायचे. 29 धावांचं टार्गेट आहे. या धावाही वाचवल्या जाऊ शकतात. जिद्दीने खेळावं लागेल. क्रिकेट अशी गोष्ट आहे जिथे जिद्द लावून खेळलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. मग आपण ऑस्ट्रेलियन टीमला पाहिलं, त्या टीम मध्ये अगदी जिद्दीने खेळायचं, त्या टीम मध्ये गस्टने खेळायचं आणि त्या ऑस्ट्रेलियन संघाचं आपण नक्कीच उदाहरण प्रत्येक डिकेटमध्ये देत असतो की ऑस्ट्रेलियाने 1990 पासून अगदी 2010चा एरा गाजवला. 20 वर्ष गाजवले कारण एक जिद्द क्रिकेट असू दे किंवा त्यानंतर आपलं आयुष्य असू दे, एक महत्वाची गोष्ट आहे. चार ओव्हरची मॅच पुढची असेल, याची नोंद घ्यायची. टीम गोंदाव संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अंजप संघ. सेकंड राऊंड 4 ओव्हरचा असेल आणि थर्ड राऊंड 3 ओव्हरचा असेल. अर्थात जो क्वार्टर फायनलचा सामना असेल तो 3 ओव्हरचा असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 29 धावसंख्येची गरज असणार आहे. इथून आपल्याला जिंकायचंय तर 29 धावा करायच्या आहेत अलसफाल संघाला. परंतु जर का या धावा वाचवल्या तर सामना जिंकला जाऊ शकतो. नवगड संघाकडे तेवढीच चांगली गोलंदाजी आहे. पण समोर पाहिलं तर मैदानामध्ये अब्रार आणि अब्राच्या साथीला अमान आणि अब्राची जोडी, दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये रवाना झाली. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर भारतीय संघामध्ये युसुफ पठाण, इरफान पठाण असेल. ऑस्ट्रेलिया संघामध्ये स्टीवा मार्काव पाहिलं. आफ्रिका संघामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच जोडी होती अल्बे मॉर्केल आणि मॉर्ने मॉर्केल. त्याच प्रकारे पाहिलं तर या अलसफाल संघाची जोडी मैदानामध्ये अब्रार आणि अमानची जोडी. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ आणि त्यांच्या विरुद्ध SM गोंदाव संघ आणि SM गोंदाव संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि त्याचसोबत असणारा स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला पहिले बॅटिंग करावे लागेल. परंतु सद्यस्थितीमध्ये चालू असलेली मॅच जिथे जिंकण्यासाठी 29 धावा करायचे, ज्या गोष्टीसाठी आपण इथं मैदानामध्ये आलोय, ज्या गोष्टीसाठी या क्रीडा नगरीवर आलोय, ती गोष्ट म्हणजे अर्थातच आपल्याला या संघामध्ये जी स्थान मिळालंय, आपल्या संघाला विजय करून द्यायचं. यासाठीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विघ्नेश आहेत. विघ्नेशच्या विरुद्ध अमन आणि अब्राची जोडी पाहतोय. स्ट्राईक एंडला खेळाडू अमन आहे आणि अमनच्या विरुद्ध विघ्नेश. व्हेरी फर्स्ट बॉल.
पहिला बॉल अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी उडी मारून पकडलेला कॅच. विकेट डाऊन. पहिली विकेट. अमन बॅक टू द डगआउट. तर अर्थातच अमन मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर अरबाज. अरबाज आणि अब्रारची जोडी. अरबाज आणि अब्रारची जोडी मैदानामध्ये आता आहे. वन डाऊनला आले तर अर्थातच अरबाज आणि त्याचबरोबर पहिली विकेट डाऊन झाली आहे. सुरुवातीला सांगितलं होतं की नवघर संघाची बॉलिंग चांगली आहे, परंतु एक गोष्ट कमकुवत होती, फिल्डिंग डिपार्टमेंट. त्या फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अगदी पाहिलं तर बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर काम झालंय. नवघर संघ या मॅचमध्ये चांगला ताकदीने लढणार. 29 करायचे आहेत. 29चं आव्हान डोंगरा एवढं असणार की पाहिलं तर एखाद्या मुंगी एवढं छोटं असणार. हे सर्व काही पाहिलं तर बॅटरच्या हातामध्ये आणि त्याचबरोबर बॉलरच्या हातामध्ये. चांगला बॉल आहे. आताच मिडाच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. सिंगल धाव धावपुस्तकाची नोंद होती, जिथे स्कोर इथे पाहिलं तर चेस करायचे 29चं टार्गेट. धाव झाली 1. या एकीच्या मदतीने धावफलकाची स्तुती 1 बाद 1 धाव. नवघर संघ विघ्नेशने एकदा पाहायला गेले तर चांगल्या प्रकारे गोलंदाजीला सुरुवात केली. शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर शैलेश आणि शैलेशच्या साथीला शुभमची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. शैलेशने एक चौकार मारला, त्यानंतर एक सिंगल घेतली होती. त्यानंतर पाहायला गेलं तर विघ्नेशने जो शुभमने साथ दिली होती, शुभमने षटकार मारला होता. बॉल हवेत आहे. यष्टिरक्षक आहेत झेल खाली. विकेट डाऊन. दुसरी विकेट. सलामीची जोडी होते तंबूच्या आसऱ्याला. विकेट डाऊन होते. दुसरी विकेट सुद्धा मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिली. अर्थातच खेळाडू सलामीची जोडी अमन आणि त्याचबरोबर अब्रार बाद झालेत. विकेट हॅट्रिक साठी नवघर टीमच्या अगदी पाहायला गेलं तर सुशांत यांच्याकडून पाहिलं तर 500चा कॅश प्राइज असेल. या ओव्हर मधली तिसरी विकेट आणि त्याचबरोबर विघ्नेशला आता बॅक टू बॅक 3 विकेट घेण्याची पहिले संधी निर्माण झाली. 500चं कॅश प्राइज. परंतु त्याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये आपला संघ पहिली मॅच जिंकला पाहिजे आणि सर्वोत्कृष्ट पाहिलं तर इथे स्पर्धेमध्ये खेळाडू जो बनेल त्याला जी इलेक्ट्रिक स्कूटी असेल तेही लक्ष असेल. परंतु पहिली मॅच जिंकायची अगदी पाहिलं तर प्रथम लक्ष आपला सांघिक विजय, तदनंतर वैयक्तिक पारितोषिकी मिळत असतात. विकेट डाऊन होती. अर्थातच खेळाडू बाद होतात बॅक टू बॅक. मैदानाच्या बाहेर कादिर सुद्धा झालेत बाद. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजमल शिलफाटा इथले पाहिले तर आपले एक उत्कृष्ट खेळाडू यांच्याकडून पाहिले तर मुनीरच्या षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज असेल. मुनीर आलेत, परंतु विकेट हॅट्रिकची संधी निर्माण. विघ्नेशला संकटामध्ये अगदी पाहिलं तर आपला संघ असताना आता संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. समोर पाहिलं तर खेळाडू मुनीर फुलटाच बोलत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मधून फिल्डर अतिशय वेगाने आलेत आणि वेगाने आल्यानंतर इथे मिळेल ते अर्थात सिंगल धाव. तिथे सुरुवातीला सांगितलं होतं नवघर संघाची बॉलिंग लाईन मजबूत आहे, मग संकट
भरपूर येतील, पण संकट टाळणं आपल्या हातात नसतं. पण त्या संकटावर मात करण्यासाठी जास्तीची मेहनत करून विजयाच्या ठिकाणी जाणं आपल्या हातात असतं, आणि तोच आता काहीतरी परिश्रम करताना पाहतो. अर्थात सुशांत 11 नवघर संघ धावसंख्या टीमची टोटल 2 पर्यंत पोहोचलाय. पहिलं षटक इथे चालू आहे विघ्नेश गोलंदाजी मार्कवर, 3 विकेट डाऊन केल्यात. चांगला बॉल स्वतःच्या फलंदाजामध्ये अडवला. अगदी पाहिलं तर इथं डिफेन्स केलाय, सेल्फ डिफेन्स पाहायला मिळतोय. डॉट बॉल, पहिलं षटक सरले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आले 2. आता इक्वेशन तयार झालंय. 18 मध्ये 9च्या सरासरीने धावा करायच्या त्या 27 धावा. दुसरं षटक आणि 27 धावा इथे 18 बॉल्स मध्ये वाचवायच्या. त्यासाठी पहिल्या तर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी शिवराज आलेत. शिवराज आलेत आता गोलंदाजी मार्कवर. अर्थातच करायच्या त्या 18 बॉल्स मध्ये धावा 27 धावा. लायन्स ग्रुप महाराष्ट्राचे अर्थातच सन्माननीय बाळूशेठ फडके सुद्धा पाहिलं तर या 3 रात्रीमध्ये अगदी आपल्या या व्यासपीठावर आपण येताना पाहणार. मैदानाकडे नक्कीच येताना आपण त्यांना जेव्हा पाहू ना, तेव्हा त्यांच्या आतिषबाजीमध्ये जे स्वागत होईल, स्वागत हे संपूर्ण खालापूर तालुका पाहिल. एवढं दर्जेदार पाहिलं तर हे आयोजनामध्ये येणारी एंट्री ग्रँड एंट्री असणार बाळूशेठ फडके यांची. स्विच करून खेळण्याचा प्रयत्न केला. आलेला बॉल अगदी पाहायला गेला तर गेला डॉट बॉल, आणि डॉट बॉलची सांगता इक्वेशन मध्ये होते बदल. 17 मध्ये आता दडपणामध्ये असणारा संघ अर्थात पाहायला गेलं तर अल संघाला करायच्या 27 बॉल शिल्लक 17. येणारा प्रत्येक बॉल आता आक्रमण करण्याची गरज. येणाऱ्या प्रत्येक बॉल मध्ये एखाद दुहेरी धाव घेणे गरज, पण तो डॉट बॉल टाकावे लागतील सुशांत 11 नवघरला. फटका उंच गेलाय. बॉल पकडण्याचा प्रयत्न अगदी केला जाईल. 2-2 फिल्डर आलेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करताना आपण पाहणारच नाही आहोत. 1 धाव मिळते. इक्वेशन मध्ये होते बदल. 16 मध्ये धावा करायच्या त्या अर्थातच 26. 16 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. आणि या मॅचचा निकाल जर पाहायला गेलं तर शेवटच्या बॉल पर्यंत लागू शकतो. जर का इथे बॅटर अर्थातच जो मैदानामध्ये खेळतोय अरबाज, तो मैदानामध्ये गेलाय, तो अर्थातच 3ऱ्या स्थानावर, आणि 3ऱ्या स्थानावर गेला खेळाडू टीमचा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. त्याची विकेट काढावी लागेल. गोलंदाजी मार्कवर शिवराज तेवढाच वेगवान गोलंदाज. पुढे सरसवल्या डान्स जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी बॉल चाललाय. 2-2 फिल्डर बॉल अडवण्याचा करतील प्रयत्न. बॉलला पकडलंय, फेकी सुद्धा केली आहे. वैभवने बॉलला अगदी पाहिलं तर कॅरी केलं. त्याचबरोबर 2 धावा. 5 झाल्या टीमची टोटल. 24 ची गरज. 15 मध्ये 24 करायचे. आता शिवराजच्या विरुद्ध आक्रमण करायचा प्रयत्न अर्थात अरबाजने केलाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागले का पाहिलं जाईल, परंतु इथं पाहिलं 2 बॅटरचा फंबल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच जिथे धावा वाचवायच्या तिथे नवघर संघ आता शर्तीचे प्रयत्न करतोय. प्रयत्नांशी परमेश्वर. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. विजय असेल किंवा पराजय असेल, यापेक्षा आपण मैदानामध्ये लढलो किती ही गोष्ट महत्वाची आहे. मैदानामध्ये खेळताना क्रिकेटच्या रणांगणामध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण करायची असेल तर अगदी समोरच्यावर तुटून पडावं लागेल. त्याच प्रकारे गोलंदाजी शिवराजची सुद्धा आपण पाहतोय. पुढे सरसावल्यात खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल ऑफ दी बॅट, आणि त्याचबरोबर स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. बॉल जाईल सीमारेखा बाहेर. मिळाला षटकार. करायचे आता 14 मध्ये 18 धावांची गरज. या मॅचला जिंकायचं आहे तर 18 धावा करायच्यात. आणि जर का या मॅचला जिंकायचं आहे तर या 18 धावा आता नवघर संघाला वाचवायच्या आहेत. ज्या पॅकरने आपल्यावर विश्वास टाकला, असं पाहिलं तर सुशांत 11 या नावाने खेळणार नवघर संघ
18 धावा. 18 धावा वाचवायच्यात, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अल संघ या मैदानाचा अगदी पुरेपूर अभ्यास अल संघाला आहे. नवगर संघाला सुद्धा पाहिलं तर आपल्या गोलंदाजावर विश्वास ठेवावा लागेल आणि विश्वासाने कामगिरी करावी लागेल. मैदान गाजवायचं असेल तर डॉट बॉल विकेट करावे लागतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं ज्या प्रकारे विघ्नेशने गोलंदाजी केली होती, खर्च केल्या फक्त 2 धावा आणि त्याचबरोबर 3 विकेट मिळवल्या. त्या परंतु आता शिवराजवर केलेलं आक्रमण, शिवराजने 9 धावा खर्च केल्या. टीमची टोटल 11. अठरा धावांची अर्थात इथे गरज असणार आहे. 18 धावा करायच्या जातात. 13 बॉलचा खेळ शिल्लक असेल. डॉट बॉल आला तर नक्कीच मजा येईल, परंतु ह्या बॉलवर फटका आला तर अगदी चांगल्या वरच्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल तो. अल संघ अगदी वेगवान बॉल पाहायला मिळाला. गेलाय बॉल विकेटच्या मागे, किपरने बॉलला पकडलंय, गेलेला डॉट बॉल. 18 धावांचं इक्वेशन 2 षटकांच्या मध्ये करायचे. इक्वेशन सोपं नसणार आहे. 9 धावा नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये चालायचंय. ज्या प्रकारे आपण मागील ओव्हरमध्ये पाहिलं, धावा खर्च केल्या 9. हॅलो, संघाच्या कॅप्टनला आपण 1-2 मिनिट इकडे इन्व्हाइट करूयात. गोंदावदर आपण कॅप्टन पाठवायचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 18चं इक्वेशन 2 ओव्हरमध्ये करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आता षटक चांगलं टाकावं लागेल. यासाठीच शुभम आलेत. शुभमला चांगलं षटक इथे टाकावं लागेल. पाहिलं तर अर्थातच आपण ज्या साठी इथे मैदानामध्ये उतरलोय, मॅच जिंकायची आहे आणि मॅच जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं तर 18 धावांची गरज होती. आता एक बॉल आता इथे सरला, एक बॉलवर इथे धाव मिळाली. आता 17 करायचे आहेत. 11 मध्ये 17 धावा कंपल्सरी स्पर्धेचा नियम. 11 मध्ये 17चं इक्वेशन. काय घडणार, काय बिघडणार, शेवटचं षटक नक्कीच सांगून जाईल. शेवटच्या बॉल पर्यंत विजयाचं भाकीत अगदी मूर्खपणाचं लक्षण ठरेल. परंतु जर का इथे विजय मिळवायचा असेल तर या 17 धावा कराव्या लागतील. सोपं नसणारे आयुष्य असो किंवा क्रिकेटचं पाहिलं तर मैदान असो, ते गाजवायचं असेल, सत्ता गाजवायची असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत लढलं पाहिजे. आणि लढवय्या नेहमी पाहिलं तर इतिहासामध्ये नक्की नोंद करून जातो, पण जो रणांगणामध्ये खेळताना अगदी पाहिलं तर स्वतःला झुकून देत नाही, तो कधीच पाहिलं तर इतिहासामध्ये नोंद स्वतःची करू शकत नाही. 17 करायचे आहेत. फास्ट घ्यायचं, जास्त उशीर करू नका. अर्थातच नवगर संघाला तंबी असेल. 17 धावा करायच्या आहेत. 11 मध्ये अल संघ बॅटिंग करतो. आता अल संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटची एज लागली. त्याचबरोबर शॉर्ट टर्नमेंटच्या ठिकाणी बॉलला पकडलंय. अर्थातच मिळेल धाव 1. आता इक्वेशन मध्ये होते बदल. एक धावेने मॅच पुढे जाते. एक धावेने अगदी पाहायला गेलं तर थोडंसं इक्वेशन मध्ये पुन्हा बदल होतोय. ज्यासाठी आपण या स्पर्धेमध्ये उतरलोय, अगदी प्रत्येकाला एक इच्छा आहे या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं. या स्पर्धेमध्ये ज्या असणाऱ्या एकदम जबरदस्त चमचमत्या ट्रॉफीज, त्या ट्रॉफीजला आपल्या गावाकडे, आपल्या घराकडे न्यायचंय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ठेवलेली जी मालिकेवरासाठी जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे तीही आपल्या घराकडे न्यायची. मग त्यासाठी वैयक्तिक खेळही चांगला केला जाईल. बोल्ड करतो, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मुनीरची विकेट जातीये. मोठी विकेट येते मैदानाच्या बाहेर. धक्का लागतो अर्थात. मुनीर बॅक टू द डगआउट.
पोहोचला. चांगला फटका एकदा पाहिलं तर लॉंगॉनच्या ठिकाणी बॉलला कॅरी केले गेले, गॅदर केलं. त्याचबरोबर इथे एक धाव. आता मॅचचं इक्वेशन खरं तर प्रत्येक बॉलच्या मध्ये पाहिलं तर इक्वेशन होते बदल. 8 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? खरं तर पाहायला गेलं तर 13 मध्ये जिथे 18 धावसंख्येची गरज होती नंतर जर पाहिलं तर मॅच फिरले, अगदी बदलले आणि गोलंदाज शुभम सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला, खोलवर बॉल होता, डीप मधून फिल्डर आलेत, वेगाने बॉलला पकडलं गेलं, फेकी केली आहे. पुन्हा एकदा एक धाव. आता मॅच मध्ये इक्वेशन झाले, पुन्हा एकदा बदल. 7 बॉल आणि त्याचबरोबर 14 करायच्यात. प्रत्येक बॉल मध्ये षटकार चौकार मारावा लागेल. आपल्या स्वतःमधली जी इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्ती करावी लागेल प्रबळ आणि मैदानामध्ये तुटून पडावं लागेल. ज्यासाठी आपण मैदानामध्ये उतरलोय, ज्या दोस्ती चषकाचा थरारासाठी आपण या मैदानामध्ये अवतरलोय, त्या दोस्ती चषकामध्ये आपल्या गावाचं नावाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला परिश्रम करावे लागेल आणि कठीण परिस्थितीमधून आता नंदनवन फुलवावं लागेल. चांगला फटका अगदी पाहायला गेला तर डीप मध्ये फिल्डर आहेत तैनात, मिळेल ती अर्थातच इथे सुद्धा एक धाव मिळेल की दुसरी धाव पाहिलं जाईल. दुसरीचा प्रयत्न अगदी हातातून समोर, एक धाव नक्कीच सोडली गेली आहे. या 2 धावा. इक्वेशन आता 6 मध्ये 12 येऊन पोहोचलंय. 6 मध्ये आता 12 धावा करायच्या आहेत. टीम पाहिलं तर बॅटिंग करणारा अर्थात अल सफा संघ आतापर्यंत ज्या संघाची सरशी होती, शेवटच्या षटकामध्ये अगदी पाहिलं तर इथे मॅच फिरवायची आहे. शुभमने अद्याप पाहायला गेले तर खर्च केला तर फक्त आणि फक्त 6 धावा आणि त्याचबरोबर आता इक्वेशन आले. आता 6 मध्ये 12 धावा करायचे. ज्या प्रकारे आपण पहिल्या इनिंग मध्ये खेळ पाहिला, शेवटच्या 3 बॉल मध्ये ज्या आलेल्या 11 धावा आणि शेवटच्या मुनीर यांच्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धावा, त्याच आता पाहिलं तर इतर बॅटरला अल्सफ आल संघाला करायचे. ज्या 12 दिल्या होत्या त्याच 12 आता बनवायचे. दिलेल्या 12 धावा आता करायच्यात, कारण की ज्यासाठी आपण इथे संघर्ष करतो आणि संघर्ष करताना पाहायला गेले तर जो संघ जिंकणार तो संघ आणि त्या संघाचे खेळाडू, त्यांचे पाठीराखे विजयाचा जल्लोष करणार. मग विजयाच्या जल्लोषी संधी कुणाला मिळणार? अर्थात आयोजकांनी ज्या प्रकारे स्पर्धा आयोजित केले, रेखले, अगदी चित्र चांगल्या प्रकारे रेखाटल्यानंतर चांगल्या प्रकारे मार्क्स आपल्याला शाळेमध्ये मिळतात, त्या प्रकारे चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजित केल्यासाठी अर्थातच या संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मग आपण व्यासपीठ गजबजलेलं पाहतोय, सर्व ACL संघाचे खेळाडू पाहतोय. सोबत पाहिलं तर आसिफ सय्यद या मैदानाच्या अगदी अवतीभोवती फिरून जे जे आपल्याला मांडण्यावर दिसतात, प्रत्येकाचा सन्मान करण्यासाठी नक्की इथे पुकार देतात. त्यासोबत पाहिलं तर इम्रान भाई सुद्धा तेवढंच चांगलं काम करतात आणि दानिशजी खोत सुरुवातीच्या मॅच मध्ये पंच म्हणून भूमिका पार पडली आणि आता जर पाहायला गेलं तर आयोजक म्हणून सुद्धा पुन्हा एकदा चांगली भूमिका पार पडतात. 6 मध्ये इक्वेशन करायचं आहे, ते 12 धावांचं कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. उशीर करू नका नवगर संघ, जास्त उशीर करू नका, आपल्याला अजून बऱ्याच मॅचेस खेळवायचे. अर्थातच आपण आता पोहोचलोय सेकंड राऊंडची पहिली मॅच चालू होणार आहे. SM11 गोंदाव आणि त्याचबरोबर स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघामध्ये. या 2 संघामध्ये मॅच लढणार आहे. अर्थात 3-3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघाला अगदी मांडे आणि त्यानंतर येणाऱ्या सेकंड राऊंडच्या सगळ्या मॅच 3 ओव्हरच्या असणार आहेत. उशीर केला तर अगदी पाहिलं तर बॉलिंग टीमला आपण पेनल्टी देऊ शकतो. त्यामुळे जी मॅच रंगात आले, जी मॅच अगदी पाहिलं गेलं तर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षकांना हेच पाहिजे की टुर्नामेंट मधल्या मॅच रंगल्या पाहिजेत आणि आयोजकांनी केलेली जी मेहनत ती आता सत्यात उतरताना पाहतोय. 6 मध्ये करायच्यात 12. बॉलिंग ट्रॅकवर तन्मय, एक थरार गोलंदाज. पहिला बॉल उंच गेलाय, बॉल पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, एक धाव कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामध्ये जाते रनआउटच्या माध्यमातून विकेट. आपण जर पाहिलं तर नवगर संघाच्या बऱ्याच मॅचेस पाहिल्या, नवगर संघ अशा बऱ्याच मॅच मध्ये अगदी फसला होता, परंतु तेव्हा त्यांची फिल्डिंग, ज्यावेळी पाहिलं तर नवगरची फिल्डिंग चांगली होते, नवगर संघ अगदी त्या मॅचला जिंकतो. परंतु नवगरला फिल्डिंग वरील लक्ष द्यावं लागेल. परंतु अपोजिट असलेला संघ आता मॅच मध्ये आपल्याला बदल घडवायचा असेल तर अर्थातच जो गेलेला 1 डाऊनला खेळाडू अरबाज त्याच्या बॅटमधून षटकार आलाय, तदनंतर एकेरी दुहेरीने आपली धावसंख्या पुढे घेऊन जातोय, त्याला चांगला खेळ करावा लागेल. करायच्यात 5 मध्ये 11 धावांची गरज. मुर्तुजा बेडेकर यांच्याकडे 500चं कॅश प्राइज जर अरबाजने मॅच जिंकवली तर. यॉर्क बॉल होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. काय कमालीचा बॉल पाहायला मिळाला.
तन्मयच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, तेवढं कमी. जिथे पाहिलं तर 29 धावा आपल्याला वाचवायच्या आहेत. मग जिद्दीने उतरलं मैदानामध्ये, आणि जो पाहिलं तर संघ, जो खेळाडू जिद्दीने मैदानामध्ये उतरतो तर कधीच रणांगणामध्ये पराभूत होत नाही. परंतु आता जिद्दीने खेळावं लागेल. अरबाजला ज्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मुर्तुजाबाईंनी लावलंय, 4 मध्ये करायच्यात 11 धावा. फुलटाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकेरी धाव घेतलीये वेगाने. क्षेत्ररक्षक बॉलवर आले. दुसरीचा प्रयत्न. दोन कंप्लीट आहेत का पाहिलं जाईल की रनआउट आहे हे पाहिलं जाईल. नॉनस्ट्राइक एंडला इथे विकेटची संधी निर्माण झाली आहे. जर रनआउट असेल तर इथे धाव 1, परंतु जर का धाव कंप्लीट केली गेली तर नक्कीच पाहिलं तर 9 धावांचं इक्वेशन तयार होईल. बॅटर अगदी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. त्याचनुसार पाहिलं तर इथे धावा 2, आणि या 2च्या मध्येने 3 मध्ये 9 धावांची गरज. 3 बॉल 9 धावा करायच्या आहेत. आता जी काही आतापर्यंत आपण क्रिकेट खेळलोय तर सर्व काही चांगलं क्रिकेट या आता मैदानामध्ये घेऊन यावं लागेल. स्वतःची विश्वासार्हता जर या मैदानात दाखवून द्यायची असेल, स्वतःमधली जिद्द, आणि ज्या जिद्दीने पाहिलं तर अलसफा संघ मैदानामध्ये उतरलाय, तर ते दाखवायचं असेल की आमच्या संघामध्ये किती ताकद आहे, तर अरबाजला खेळावं लागेल. ज्या संघाच्या नावासाठी, ज्या संघाचं टी शर्ट घेऊन आपण या मैदानामध्ये उतरलो, त्या संघाचं नाव गाजवायचं असेल तर 3 मध्ये 9 धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करताना आपण पाहणार का? 2 धावा झाल्यात कंप्लीट. अर्थातच आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट. 2 मध्ये 7 धावा करायच्यात. न भूतो न भविष्य. ज्या गोष्टीसाठी केला होता अट्टहास, अर्थातच टीमच्या मॅचेस रंगात यायला पाहिजेत. आणि आता जर आपण काय पाहतोय तर चालू असलेली मॅच, अर्थात एका बाजूला असलेला संघ सुशांत 11 नवघर संघ 28 केल्या होत्या. 29 साठी त्यांना नक्की संघर्ष करायचा होता, पण त्यांच्या ऑपोजिट संघ अलसफा संघ 29 धावा करताना अगदी दमछाक होते. मग सुरुवातीच्या काळामध्ये एक रील्स व्हायरल झाली आहे. 1 बॉल 5 धावा असताना ओव्हर थ्रोच्या 5 धावा अगदी पळून काढल्या होत्या. कदाचित तशीच स्थिती येणार नाही ना, परंतु सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय आता करायचे आहेत 2 बॉल मध्ये, आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज. अरबाज समोर पाहिलं तर गोलंदाज तन्मय. तन्मयचा बॉल उंच गेलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. झेल घेण्याची संधी निर्माण. सोडलेला बॉल 2 धावा तर जरूर कंप्लीट केल्यात. आता 1 मध्ये 5 धावांची गरज. न भूतो न भविष्य. ज्या गोष्टीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. आता शेवटचा क्षण कोणत्या संघासाठी गोड असणार? एका बॉल मध्ये करायच्या त्या 5 धावा. 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग, आणि त्याच नियमानुसार चालू असलेली मॅच. तन्मय गोलंदाजी बाजूला, एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अरबाज असेल. सन्माननीय अजमलजी खान साहेबांकडून जर षटकार मारला तर 5000चा कॅश प्राइज अरबाजला असेल. बक्षिसापेक्षा पाहिलं तर आपल्या टीमचं नाव महत्वाचं आहे. एका बाजूला पाहिलं तर नवघर, आता अस्तित्वाची लढाई नवघर विरुद्ध अलसफा संघ. 1 मध्ये 5 करायच्यात, पुढे सरसावलेत, आणि त्याचबरोबर खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव झाली आहे कंप्लीट. त्यासोबत इथे विजयी होतोय अर्थातच संघ सुशांत 11 नवघर संघ. सुशांत 11 नवघर संघाने या मॅचला अगदी 29 धावामध्ये थांबवलंय, आणि जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आणि या मॅचला अगदी पाहायला गेले तर तब्बल 4 धावांनी विजय झालाय. फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला, आणि फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाल्यानंतर इथे मॅच जिंकतो अर्थातच टीम सुशांत 11 नवघर संघ.